कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे। स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत, अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे। ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता, डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं। आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाही आहे। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे। अनेक लाडक्या बहिणी आहेत की जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार याच्या प्रतीक्षेत होते आणि आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की 26 जानेवारीला हे पैसे जमा होणार आहेत, पण याच्या पूर्वीच ही जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर याच्यामध्ये स्पष्टच वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र महिला आहेत यांच्या बँक खात्यामध्ये उद्या संध्याकाळपासून म्हणजेच उद्या आणि परवा या 2 दिवसापासून 1500 रुपये जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। तर अशी स्पष्ट बातमी त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली आणि याबरोबर दुसरी देखील त्यांनी महत्त्वाची घोषणा केली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ज्या लाभार्थी महिला आहेत तर या महिलांकडून कोणत्याही माध्यमातून पैसे परत घेण्यात आलेले नाहीत आणि तशी अधिकृत नोटीस देखील कोणत्याही लाडक्या बहिणींना अद्याप दिलेली नाही। आणि याचबरोबर ज्या महिला अपात्र आहेत किंवा इतर कारणामुळे त्यांना हा लाभ नको आहे अशा महिला आता अर्ज करत आहेत आणि आपला लाभ परत देखील देत आहेत। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही आहे आणि याद्वारे त्यांनी असं देखील सांगितलं की आता कोणत्याही लाडक्या बहिणीला शासनामार्फत अधिकृत अशी नोटीस दिलेली नाही, केवळ ही अफवा आहे। त्यामुळे अशा प्रकारे आता स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्क्रुटिनी चालूच राहणार आहे आणि याचबरोबर जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच उद्यापासून हा वितरणाला सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती आणि अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।